चंद्रपूरमधील दुर्दैवी घटना. कूलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का लागून बाप लेकाचा मृत्यू. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट सुरू असून नागरिक उकाड्यापासून बचाव करण्यासाठी कूलर, पंखे आणि इतर विद्युत उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. मात्र अशाच एका कूलरमुळे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण चंद्रपूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास शहरातील इंदिरानगर रेल्वे मार्गाजवळील परिसरात ही घटना घडली. वामन मांडवे हे घरातील सुरू असलेल्या कूलरमध्ये पाणी टाकत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की ते जागीच खाली कोसळले. वडिलांना अशा अवस्थेत पाहून त्यांचा मुलगा राहुल मांडवे मदतीसाठी तातडीने पुढे सरसावला. मात्र दुर्दैवाने त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि काही क्षणातच दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळ्यात कूलर किंवा इतर विद्युत उपकरणांमध्ये पाणी भरताना व दुरुस्ती करताना मुख्य वीज पुरवठा बंद करणे, ओल्या हातांनी विद्युत उपकरणांना स्पर्श न करणे, तसेच अर्थिंग आणि वायरिंगची नियमित तपासणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. चंद्रपूरमधील ही घटना सर्वांसाठी एक गंभीर इशारा असून विद्युत उपकरणांचा वापर करताना निष्काळजीपणा किती जीवघेणा ठरू शकतो याची जाणीव करून देणारी आहे.